हॅलो, वेलकम टू मनीषाज किचन. तर आज आपण बनवणार आहे सरबत बनवणार आहे. आपण मॅप्रोचं ऑरेंज सरबत ऑरेंज फ्रूट क्रश वापरून ऑरेंज सरबत बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे आपण बघून घेऊया. इथे गोंदकतिरा जो आहे तो घेतला आहे आपण. गोंदकतिरा आणि सब्जा पाण्यात भिजवून ठेवला आहे तो पण घेतला आहे. आणि हा गोंदकतिरा जो आहे तो रात्रभर भिजत ठेवायचा आहे आपल्याला आणि तो सकाळपर्यंत व्यवस्थित फुलतो. त्याचे जवळजवळ 6-7 तुकडेच घ्यायचे. त्याच्यानंतर तो बर्फासारखा असा छान फुलतो. त्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत. शरीराला थंडावा देतो आणि उष्णता कमी करतो. हे गरमीमध्ये एकदम सुपर फूडचं काम करतं. त्याच्यामुळे तुम्ही हे आवर्जून वापरून बघा. तुम्हाला खूप छान बेनिफिट्स मिळणार आहे याचे. जेव्हा नाकातून रक्त वगैरे येतं गरमीचं तेव्हा तर खूपच बेनिफिशियल आहे. उष्णता कमी करतं. तर आता आपण ग्लासमध्ये सगळ्यात पहिले सिरप घेतलंय आणि गोंदकतिरा टाकणार आहे. आणि सब्जा सीड्स टाकायचे. 1-1.5 चमचा सब्जा सीड्स आणि थंडगार पाणी टाकायचं. आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही अशा प्रकारे हे सरबत नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हे नक्कीच आवडेल. गोंदकतिरा टाकून केलेलं सरबत खूपच छान लागतं. आणि आता या सरबतमध्ये आपण साखर टाकायची आहे, तर साखरेपेक्षा खडीसाखर यूज करू. खडीसाखर चांगली असते शरीरासाठी, तर ती टाकूया थोडीशी. तर आता आपलं नेक्स्ट ड्रिंक आहे ऊस न वापरता ऊसाचा रस. त्याच्यासाठी आपण इथे घेतलाय गूळ घेतलाय. गूळ टाकायचा आहे, आलं टाकायचं आहे, पुदिना टाकायचा आहे थोडा, आणि लिंब पिळायचा आहे. अर्धा लिंब आपल्याला पिळायचा आहे इथे. आणि काळं मीठ घ्यायचं आहे थोडं. आणि हे आईस क्यूब्स आहे ते टाकायचे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. तर आता आपण इथे आईस क्यूब्स टाकून घेतले आणि आता ऊसाचा रस तुम्ही बघू शकता. अगदी बाहेरसारखा दिसतोय आणि टेस्ट पण सेम बाहेरच्या ऊसाच्या रसासारखी आहे. जर तुम्हाला बाहेर जायचा कंटाळा आला असेल तर असा घरी ट्राय करून बघा. सगळं साहित्य घरी असतंच आपल्या. तुम्ही बघू शकता सेम कलर आहे बाहेरच्या रसासारखाच. तर हा गोंदकतिरा जो आहे तो तुम्ही भिजवल्यावर हा खूप क्वांटिटीमध्ये जास्त होतो. एकाच वेळी आपण यूज नाही करू शकत एवढा. तर तुम्ही हा आठवडाभर यूज करू शकतात. हा एका बॉटलमध्ये तुम्ही काचेच्या स्टोर करून ठेवा आणि जसं लागेल तसं वापरा. खूपच बेनिफिशियल आहे. फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करा. तर आता आपले दोन्ही सरबत बनवून रेडी आहे. एक तर ऊसाचा रस आणि हे ऑरेंज सरबत. तर तुम्ही हे पण दोन्ही सरबत घरी ट्राय करून बघा. उन्हाळ्यासाठी आपल्याला रिफ्रेशमेंट म्हणून हे खूपच छान आहे. तुम्ही बाहेरचं कोल्ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा हे ट्राय करा. हे शरीरासाठी उत्तम आहे. आतून आपल्याला खूप रिफ्रेश ठेवतं आणि कूलिंग इफेक्ट देतं आपल्या शरीराला. बाहेरचे कोल्ड्रिंक्स आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक असतात. बिलकुल चांगलं नाही आहे ते शरीरासाठी. सो तुम्ही हे ड्रिंक्स
ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.